माझ्या ऑफिसमध्ये दोघांचा मेडिक्लेम आहे. ओके. तर मला अजून वेगळं मेडिक्लेम घ्यायची गरज आहे का? हे ना मी एका रिअल उदाहरणावर सांगतो. तुमच्या यंग मुलांचं कसं असतं माहिती आहे का, थोडं ॲप्रिसिएशन मिळालं की तुम्ही जॉब स्विच करतात. माझ्या एका क्लायंटच्याच बाबतीत असं झालं होतं. त्यांना एक चांगला जॉब मिळाला, पहिला जॉब स्विच केला, पण मधला जो ब्रेक पिरियड होता ना, एन्जॉय करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी म्हणून तो महाबळेश्वरला गेला आणि दुर्दैवाने तिकडे एक ॲक्सिडेंट झाला. एक्झिस्टिंग कंपनीकडून जो कव्हर होता, कारण की तो जॉब क्विट केला होता, तिकडून क्लेम नाही मिळाला. नवीन इथे तो जॉईंटच झालेला नव्हता. हा जो खर्च होता हा त्याला खिशातनं पे करावा लागला. आता ह्याच उदाहरणावरून तुला कळलं असेल की आपण काय करायला लागलो. कारण स्वतःचा मेडिक्लेम कंपनीकडून असतोच, बाय डिफॉल्ट असतो. पण तुम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी जॉब स्विच करतात किंवा चेंज करतात. पण स्वतःचा मेडिक्लेम असणं फार गरजेचं आहे. कारण की मेडिक्लेम हा पहिल्या दिवसामध्ये लागू नसतो. जेवढे नंबर ऑफ इयर्स आपले जास्त होत जातील तेवढे आपले बेनिफिट्स ॲड होत जातात आणि रिटायरमेंट नंतरही आपला हा मेडिक्लेम, आपला जो स्वतःचा इंडिव्हिज्युअल घेतला, तो आपल्या कामात पडतो.